नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 28 ऑगस्ट आणि काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये अग्निवीरांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विशेष असे आरक्षण देण्याबाबत समिती गठीत करण्यात आलेली आहे. तरी हा जो जी आर आहे, स्पष्टपणे याच्यामध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे, खरंच येणाऱ्या पदभरतीमध्ये अग्निवीरांना या ठिकाणी आरक्षण दिले जाणार आहे का आणि याच्यावरती भरती प्रक्रियेमध्ये काय फरक पडणार आहे आणि याच्यामध्ये खरंच स्पर्धा वाढणार आहे का, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व माहिती बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. येणाऱ्या पोलीस भरतीच्या अत्युत्तम तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे 14,600 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर केले आहेत आणि पोलीस भरतीच्या 2023च्या 24च्या आणि 2022 आणि 23च्या देखील प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. आणि दुसरं पुस्तक म्हणजे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये देखील इथून मागे झालेल्या गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका आहेत इथून मागे झालेल्या नवीन जुन्या स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. आणि याचा तुम्हाला 100% फायदा होतो, कारण 70% प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून जसेच्या तसे रिपीट होतात. पुस्तक प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवर यांनी लिहिलेले आहे. जर हे पुस्तके तुम्हाला खरेदी करायची असतील तर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता. आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. ऑफलाईन घ्यायचे असेल तरी देखील सर्वत्र महाराष्ट्रामध्ये दोनही पुस्तके उपलब्ध आहेत. आणि घरबसल्या जर ऑर्डर करायची असेल तर खाली नंबर दिसत आहे, त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करून संपर्क करून सर्व माहिती देऊन तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. आणि विशेष वेगवेगळ्या तुम्हाला विषयांसाठी घ्यायचे असेल तर खाली या ठिकाणी मराठी व्याकरण प्रश्नसंच, त्याच्यानंतर शब्दसंग्रह आणि पंचायत राज राज्यघटना याच्यावरती विशेष प्रश्न, त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी विशेष तांत्रिक प्रश्न, त्याच्यानंतर पोलीस शिपाईसाठी जे चालकचे विशेष 79 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, या स्पेशल या पुस्तकामध्ये भेटतील. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानच्या संपूर्ण नोट्स देखील तुम्हाला इथे भेटणार आहे. या पुस्तकाच्या मार्फत सर्व विषय कव्हर आहेत. सर्व पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आपला जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्याकडे आपण इथे आलेलो आहे. तर इथे बघू शकता काय हा जी आर कशासाठी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नीट समजून घ्या, सर्व माहिती 2 मिनिटामध्ये समजावून सांगतो. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, हा पॉइंट आहे. बघू शकता इथे काय म्हटलेलं आहे, सैन्य दलातून अग्निवीर सेवा म्हणून सेवा समाप्तीनंतर राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या अधीनस्थ गणेशाधिकारी, याच्यामध्ये गणेशाधिकारी हा काय पॉइंट आहे तर म्हणजे जेही वर्दीवाले आहे, समजा वनरक्षक भरती, त्याच्यानंतर पोलीस भरती, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे अग्निशमन भरती, असे या ठिकाणी जे फोर्सेस रिलेटेड जॉब आहेत गट क चे, त्यांच्यामध्ये यांना आरक्षण देण्यासाठी पुनर्नियुक्ती देण्याकरता समितीचे गठन करण्यात आलेले आहे. आता ती समिती काय निर्णय घेते याच्यावरती अ, निर्णय होणार आहे. म्हणजे किती टक्के आरक्षण द्यायचे, कोणत्या संवर्गातून द्यायचे, ओपन मधून द्यायचे, की सर्व जे माजी सैनिकांना लागू आहे तशा प्रकारचे आरक्षण द्यायचे, ते कशा प्रकारे आहे पुढे माहिती देतो. आता इथं बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून हे मुंबई मंत्रालयातून हा जी आर काढण्यात आलेला आहे. काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी काढलेला आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. त्याच्यानंतर कोणकोणत्या पदभरतीमध्ये आरक्षण दिले जाणार आहे ते समजून घेऊ. इथं प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे, भारत सरकारने सन 2022 मध्ये अग्निवीर म्हणजेच अग्निपथ योजनेअंतर्गत या ठिकाणी सैनिकांची भरती केलेली होती. सैन्य भरतीची योजना सुरू केली होती. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जी आर का काढण्यात आलेला होता तर 2022 मध्ये अग्निवीर भरती सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याची मुदत म्हणजे ते रिटायरमेंटला 2026 मध्ये आता मोठी बॅच या ठिकाणी रिटायर होणार आहे येत्या 2 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे ही पदभरती काढण्यात आलेली आहे. ते रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना आरक्षण भेटणार आहे आणि ते लगेच या ठिकाणी अ, लवकरात लवकर त्यांना जॉब भेटावा त्यासाठी हे आरक्षण दिले जाणार आहे. त्यावेळेस या ठिकाणी 17.5 वर्षापासून तर 21 वर्ष वयोगटातील त्यांना याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. आता या ठिकाणी बघू शकता, त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी भूदल, नौदल, वायुदल सर्व ठिकाणी जे म्हणजे आरक्षण देण्यात आलेलं होतं. आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये इकडे-तिकडे सर्वांना आरक्षण देण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी बघू शकता, त्याच्यामध्ये 4 वर्षाच्या सेवेनंतर कामगिरी, शिस्त आणि कौशल्याच्या आधारे 25% जे आहेत ना अग्निवीर, त्यांना पर्मनंट केले जाते आणि 75% जे कायमस्वरूपी केले जाते. 75% म्हणजे सॉरी 25% यांना काय केले जाते तर पर्मनंट केले जाते आणि उर्वरित 75% उमेदवारांना सेवामुक्त म्हणजे या ठिकाणी त्यांना रिटायरमेंट दिली जाते.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, समजा एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांनी 10,000 अग्निवीर भरले, तर तिथून 25% त्याच्यातून काढून टाकले जातात. म्हणजे पर्मनंट केले जातात आणि 75% यांना सेवामुक्त म्हणजे कामावरून या ठिकाणी रिटायरमेंट दिली जाते. त्यांना याच्यामध्ये आरक्षण भेटणार आहे. याच्यामध्ये आता बघू शकता, अग्निवीरांना देण्यात आलेले प्रशिक्षण, त्यांची कौशल्य व शारीरिक क्षमता विचारात घेता महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या अधीनस्थ गृह विभाग म्हणजे पोलीस भरतीमध्ये, त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग, राज्य उत्पादन शुल्क म्हणजे तिथे दारूबंदी पोलीस विभाग आपण म्हणतो, त्याला एक्साइज डिपार्टमेंट असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर वन विभाग, त्याच्यानंतर नगर विकास विभाग इत्यादी विभागांच्या अधीनस्थ. आता हे नगर विकास विभागामध्ये महानगरपालिका आणि पंचायत समिती वगैरे येतात. त्यांच्यामध्ये देखील जे अग्निशमन पदभरती असते, त्यांना वर्दी वगैरे असते, त्यांच्यामध्ये यांना आरक्षण दिले जाणार आहे. आता कोणत्या म्हणजे ते विभाग तर मी सांगितले, परंतु कोणत्या याच्यामध्ये पदामध्ये आरक्षण दिले जाईल त्यांना, संभाव्य पदे. इथं बघू शकता पोलीस महासंचालक म्हणजे पोलीस विभागामध्ये कुठे कुठे आरक्षण दिले जाईल बघू शकता. पोलीस शिपाईमध्ये त्यांना आरक्षण दिले जाईल. त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालकमध्ये दिले जाईल. त्याच्यानंतर राज्य राखीव पोलीस दलामध्ये म्हणजे एस-आर-पी-एफ मध्ये आरक्षण दिले जाईल आणि जे ही वेगवेगळे कारागृह पोलीस विभागामध्ये देखील आरक्षण दिले जाईल. त्याच्यानंतर बघू शकता नागरी संरक्षण संचालनालय म्हणजे अग्निशमक भरती जे असते फायरमॅन, त्याच्यामध्ये देखील आरक्षण दिले जाईल. त्याच्यानंतर विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचे महासंचालक रक्षक दल, त्याच्यामध्ये हवालदार, निर्देशक किंवा कनिष्ठ निर्देशक याच्यामध्ये देखील त्यांना आरक्षण दिले जाईल. तर ते किती टक्के देऊ शकतात ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जे जवान पद असताना आहे दारूबंदी पोलीस कॉन्स्टेबल, त्याच्यामध्ये देखील त्यांना आरक्षण दिले जाणार आहे. म्हणजे आता हा काय केले आहे, समिती गठीत केली आहे. परंतु ते किती टक्के द्यायचं आहे, कोणत्या कोट्यातून द्यायचं, ओपन मधून द्यायचं की इतर स्पेशल आरक्षण द्यायचे, ते देखील अजून पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर दारूबंदी पोलीस म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवानमध्ये आणि चालक दोन्ही पदांमध्ये आरक्षण दिले जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओमधील पॉइंट जो आहे ना, वन विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणजे प्रत्येक वनवृत्तामध्ये कॅटेगरीनुसार इथे वनरक्षक हे पद असणार आहे. ज्याच्यामध्ये देखील त्यांना विशेष आरक्षण देण्याची शक्यता आहे. ही संभाव्य पदे त्यांनी म्हटलेली आहे. आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये अग्निशमन विमोचक आणि अग्निशमन फायरमॅन जी पदे असतात ना कॉन्स्टेबलची, त्यांच्यामध्ये देखील याला आरक्षण दिलं जाणार आहे. ठीक आहे. आता सर्व सांगितलं मी कशा-कशामध्ये आरक्षण भेटणार आहे. तर ही लगेच आरक्षण भेटलं आहे का? तर लगेच हे लागू केलेलं नाही. याचा विचार सुरू आहे आणि याचा शासन निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर याच्यासाठी स्पेशल समिती गठीत करण्यात आलेली आहे. बघू शकता. समितीचे गठन करण्याबाबत. ठीक आहे. लवकरच येत्या 1-1.5 म्हणजे 1 महिना पण लागणार नाही. जवळ-जवळ 20 ते 22 दिवसामध्ये याचा पुनर्विचार करून पुन्हा एक जी-आर काढण्यात येईल आणि जर हा लागू केला, तर माझ्या अंदाजित 5 ते 7% आरक्षण पोलीस भरतीमध्ये, राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस विभागामध्ये, वनरक्षक भरतीमध्ये आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन, विमोचन, फायरमॅन या पदांना ते लागू करण्यात येईल आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे 7% म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये काय होणार आहे, स्पर्धा वाढणार आहे. साहजिकच जागा याच्यामध्ये कमी होणार म्हणजे येणाऱ्या उमेदवारांना ओपन कॅटेगरीमधून आरक्षण दिले, तर ओपन कॅटेगरीच्या विभागांना याच्यामध्ये अ, फरक पडणार आहे, जागा कमी होणार आहेत. तर सदस्य आता समिती नेमली आहे. समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे, त्याच्यानंतर सदस्य कोण असणार आहे, नियंत्रित सदस्य कोण असणार आहे, अध्यक्ष किंवा सचिव कोण असणार आहे, याची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देईल. कारण तो जी-आर वेगळ्या पद्धतीने ते प्रसिद्ध करणार आहेत. याच्यामध्ये बघू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग, त्याच्यानंतर वन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, नगर विकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग अशा वेगवेगळ्या विभागांचा समावेश असणार आहे. जेवढे पण या ठिकाणी वर्दीवाले आहेत, इथं वर्दीचा इथे पॉईंट केलेला नाही, परंतु इथे तुम्ही बघू शकता. इथे काय गणेश अधिकारी म्हणजे विशेष या ठिकाणी सूट असणारे पोलीस भरती वनरक्षक ज्यांना वर्दी असणार आहे, गणेशधारी म्हटलेला आहे. घटकचा ज्यांचा समावेश आहे, त्यांना इथं या ठिकाणी म्हणजे स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. कारण लवकरच याच्यावरती ही समिती आता गठीत करण्याबाबत म्हटलेलं आहे आणि लवकरच त्याचे अध्यक्ष सदस्य नेमले जातील आणि ते सदस्य आणि अध्यक्ष लवकरच विचार विनिमय करून याच्यामध्ये माजी सैनिक म्हणजेच ते अग्निवीर पदभरतीमध्ये घेतलेले आहे, त्यांना या विभागांमध्ये आरक्षण देण्याची शक्यता आहे आणि नक्कीच याच्यामध्ये स्पर्धा वाढणार आहे. येणारी पोलीस भरती कधी येईल तर विचारात घेता आता काल या ठिकाणी एक परिपत्रक आलेलं आहे. त्याच्यामध्ये 2026 करता पोलीस भरती करण्यासंदर्भात एक परिपत्रक आहे आणि इतर बदली संदर्भात देखील ते परिपत्रक आहे. परंतु आता येणारी जी पोलीस भरती आहे ती तर
माझ्या अंदाजित नोव्हेंबर एंडिंग पर्यंत 100% येऊन जाणार आहे. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट म्हणजे वनरक्षक भरती कधी येणार आहे या संदर्भात आता मागे एक परिपत्रक आलेलं आहे. वनरक्षक भरती एमपीएससी घेणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वनरक्षक भरतीला ग्राउंड असल्यामुळे हा निर्णय थोडासा रद्द होण्याची शक्यता आहे. टीसीएसच पेपर घेण्याची माझ्या अंदाजे शक्यता आहे. परंतु जी आर नुसार सध्या एमपीएससी वनरक्षकचा पेपर घेईल. ठीक आहे. याच्यामध्ये काही बदल झाला तर नक्कीच होऊ शकतो. वनरक्षक भरती टीसीएस घेऊ शकते. परंतु या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारचे परिपत्रक आलेले नाही. परिपत्रक आल्याच्या संदर्भात लगेच तुम्हाला अपडेट दिली जाईल. तर अशा प्रकारची माहिती होती, अपडेट होती. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जे अग्निवीर आहेत त्यांना पोलीस भरतीमध्ये आणि या वेगवेगळ्या विभागांमध्ये आरक्षण द्यावे की नाही आणि दिले तर किती टक्के द्यावे, कशामधून द्यावे, कोणत्या कोट्यातून, ओपन मधून द्यावे की सेपरेट त्यांचा संवर्ग काढावा. तुमच्या अंदाजित काय वाटते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.